बोलावलं. मेहरबान मॅडम आवाज बरा आहे तुमचा. आणि अजय अतुल समोर गाणं गायचं डेअरिंग करताय. सल्यूट. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आत्ता अर्थ कळतोय मला. लय काय काय ऐकावं लागते तुम्हाला. तुम्हाला पण सल्यूट. पण कशाला बोलवलं? मला मोरे म्हणाले तुम्ही आतमध्ये बोलवलंय. 14 फेब्रुवारीला काय प्लॅन आहे तुमचा? काहीच नाही मॅडम, नॉर्मल ड्युटी. 14 फेब्रुवारीला माझ्यासोबत याल? हा चालतंय. कुठं जायचं नाकाबंदीला सांगा. नाकाबंदी नाही पृथ्वी प्रताप, तुम्ही माझ्या भावनांची नाकाबंदी केली आहे. आय लव्ह यू. मला माहितीये तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना तुमचं माझ्यावर प्रेम. तुम्ही व्यक्त का नाही होत? गेले 1.5 वर्ष मी तुमच्या डोळ्यात बघतेय. तुम्ही पण बोला ना, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. बोला ना पृथ्वी प्रताप प्लीज. मॅडम माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे. माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे मॅडम. माझ्या मनात तुमच्यासाठी फक्त आदर आहे मॅडम. फक्त आदर आहे, एवढाच आदर. हे बघा मी खरंच तुमच्याकडे त्या नजरेने बघत नाही मॅडम. तुम्ही नाही बोलायचंय. मुलीचं वाक्य आहे, मुलीचं वाक्य आहे. मुलाने नसतं बोलायचं. मॅडम याला काय अर्थ आहे? मुलीची वाक्य आहे ती. म्हणजे पुरुषांना मन नाही का मॅडम? पुरुषांनी नाही म्हणायचं हे? मी तुझ्याकडे त्या नजरेने नाही बघितलं मॅडम. माझं खरंच तुमच्यावर प्रेम नाही आणि मी कधीच तुम्हाला त्या नजरेने बघितलं नाही मॅडम. थोडं क्रश वगैरे असेल नाही ना मॅडम. माझं तुमच्यावर क्रश पण नाही. मला नाही संसारात लग्नात रस नाही मला आत्ता. मी नंतर करीन का नाही. आत्ता मला माझ्या करिअरवर फोकस करायचा आहे मॅडम, शपथ मला. आणि हे बघा एक गोष्ट मी तुम्हाला परपोट तिडकीनं सांगतोय, तळमळीनं सांगतोय. माझी सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे मॅडम. काय? कॉन्स्टेबल चेतना भट आहेत ना, ती माझी सौंदर्याची व्याख्या आहे. चपट्या नाकाची नाही मॅडम. नाही मॅडम. हे बघा तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, पण तुम्ही तिला चपट्या नाकाची नाही म्हणू शकत. तिचं नाक धारदार आहे. माझ्यापेक्षा? हो. तुमचं थोडं बसकं नाक आहे मॅडम. सॉरी, पण तुमचं थोडं बसकं नाक आहे. आणि त्यांचं नाही का नाही, चेतना भटचं नाक धारदार आहे. माझ्या आधीपासून इच्छा होती माझ्या बायकोचं नाक धारदार असावं, जेणेकरून तिला आधी माझे दात नाही लागणार. मला ती पिक्चर सारखं करायचंय. नाकाला नाक लावून ऑलुलुलू करायचंय. तुम्हाला नाकच नाही, ऑलुलुलू कशाला करू मला. आणि मी तुमच्यावर कधीच प्रेम पण करू शकत नाही, कारण माझ्या मनात तुमच्यासाठी फक्त आदर आहे मॅडम. तुम्हाला माझ्यावर प्रेम करायला लागेल मॅडम. मी नाही करू शकत मॅडम. मी वरिष्ठ आहे मॅडम. माझा आदेश आहे, तुम्हाला माझ्यावर प्रेम करायला लागेल. मॅडम हे बघा हे चुकीचं आहे. मला माझ्याकडे त्या नजरेने बघायला लागेल. मॅडम मी नाही बघू शकत. सस्पेंड करेन तुम्हाला. मला सस्पेंड करा, पण मी तुमच्यावर खोटं नाटक प्रेम नाही करणार. मग मी नाही सस्पेंड करणार. का? कारण मी तुम्हाला माझ्याकडे त्या नजरेने बघायला भाग पाडणार. नाही मॅडम, तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत. मी करू शकते. नाही मॅडम, मी वरिष्ठ आहे, मी करू शकते. नाही मॅडम, माझ्यावर प्रेम करा ना. एक्सक्यूज मी मॅडम. मे आय डिंग डॉंग? मोरे 1000 वेळा सांगितलंय तुम्हाला, मे आय कमी नसतं. डिंग डॉंग काय आहे? वय काय? वय काय काय वय काय? कमीन तर मरू दे मॅडम. बाहेर एक रोमिओ आणि एक पोरगी आली. ती पोरगी लय रडते. तो वासाडा काय म्हणतोय, घरी चल घरी चल. पोरगीला भेटायचंय. पाठवू का आतमध्ये? पाठवा मोरे, आत पाठवा. हे चला रे. या माझं ऐक ना, तू घरी चल. घरी चल. चौकीत तमाशा नको तू. घरी चल. ऐक माझं, तू चल ना. चौकीत तमाशा नको. हॅट्रिक नाही म्हणते ना पोरगी? हो साहेब. पोरगी नाही म्हणते का नाही, तरी तिला जबरदस्ती हो 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 मन हो मन हो मन करायला लावतोयस. नो मीन
मीन्स नो. नाही म्हणजे नाही. इल्ला म्हणजे नाही. पण सर तुम्ही ना मला का मारताय आल्यापासून? माझी काहीच चूक नाही आहे. ती माझ्या मागे लागली, मी तिच्या मागे नाही लागलो सर. वसाड्या ती मागे लागली तुझ्या? हो सर, ती माझ्या मागे लागली. ती हा शेणावर माशी बसते, फुलपाखरू नाही. ती मागे लागली तुझ्या? हो साहेब, तीच माझ्या. खोटं बोलतोस? नाही साहेब, खोटं बोलतोय. नाही सर, मी कशाला खोटं बोलू? तुम्ही तिला विचारा ना. माझं प्रेम आहे याच्यावर. बघितलं? 2 वर्ष माझ्यासोबत फिरतोय आणि आता मी याला म्हणलं माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर, तर मला नकार देतोय. बापरे बापरे, आज अख्खी चौकी फिरले माझ्या अंगावर. मी खरं बापाची पेंड आहे. नाही नाही म्हणायला बापाची पेंड आहे. नाही तर काय, मला जर पोरगी हो म्हटली असती ना तर मी 150 वाला हो म्हटला असता. इथं हो कोरून घेतलं असं गावभर बिबलो होतो. नाही कसं म्हणू शकतो? का नाही म्हणू शकत? तू हिला नाही कसं म्हणू शकतोस? तो नाही का नाही म्हणू शकत? पुरुषांना नकार अधिकार नसतो. लायकी आहे. तेच म्हणतोय मी, लायकी आहे. अरे शिली भाकरी खाण्याच्या लायकीचा तू बुफे नाही म्हणतोयस? माझी इज्जत कशाला काढताय? काढण्याच्या लायकीचा आहेस. अरे पण मी तिला त्या नजरेने कधी बघितलंच नाहीये. मॅडम खरंच नाही बघितलं मॅडम. काय बोललास? मी त्या नजरेने तू नाही बोलायचं. हे वाक्य तू नाही बोलायचं. हे मुलीचं वाक्य आहे. मुलाने बोलायचं नाही हे वाक्य. माझं काय? परत जर बोललास ना हे वाक्य हा. तर जिभेवर जळतं कापूर ठेवी. नको नको. किडीक जाते. हे वाक्य ऐकलं ना की डोक्यात किडीक जाते. मॅडम, तुम्ही माझा राग त्याच्यावर काढताय. काढणार. मला फरक पडत नाही. मग ऐका ना, मला फरक पडतोय. मला फरक पडतोय कारण लग्न संसार ह्याच्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. मी माझा फोकसाचं करिअरवर फोकस ठेवलं सर मी. काय म्हणलास? काय म्हणलास? काय म्हणलास? मी म्हणलं मला नाही ह्या सगळ्यात इंटरेस्ट नाही. मी करिअरवर फोकस केलंय, माझं करिअर. मला परत बोलशील असं? नाही लायकी आहे तुझी? नाही. कुत्रा विचारतं बाहेर तुला काय रिस्पेक्ट मिळतो? सस्पेंड करीन मी, सस्पेंड. अरे पण मला कशाला सस्पेंड करताय? मी कुठं तुमच्या सोबत नोकरी करतोय? साहेब हे काय होतं, ह्या दोघांच्या मध्ये ना हे मागत पडते मला. मी तिकडे. मॅडम, तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर काढताय. काढणार. तुम्ही नकळत मला वांगा बोलताय हे लक्षात. तू त्याच लायकीचा आहेस. कुठं माझ्यासोबत बाईकवर फिरतोस, लेट नाईट चॅटिंग करतोस, कॉर्नर सीटला बघून पिक्चर दाखवतोस आणि वाटतोस तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. माझ्यासोबत तो ड्युटीवर येतो, माझ्यासोबत पंचनाम्याला येतो, माझ्यासोबत माझ्या बाजूला बसतो ड्रायव्हिंग सीटवर, सारखं माझ्याकडे बघतो, माझ्यासोबत नूडल्स खातो, मला भूक लागली तर माझी काळजी घेतो आणि म्हणतो मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलंच नाही. मी कशाला तुमच्याकडं? हा वा, मारलं नाही, सुटलो, बरं झालं. आता मारलं नाही. थँक्यू सो मच. खरंच त्या नजरेनं कधी पाहिलं नाही. कशाला मारायला स्लो मोशन बसवलं गोसावी सर? मीच मार खातोय आल्यापासून. मी कधी तुमच्याकडे त्या नजरेनं पाहिलं नाही. ती तुमच्या ताटातलं नूडल खाल्लं नसतं ना तर बरं झालं असतं. मी जर तुमच्या जागी असतो ना, नूडल काय माती पण खाल्ली असती.
तुम्हाला सांगतो मॅडम, हे बघा, म्हणजे हे नकार देणारे पोर आहेत ना, त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे. मॅडम, आजपर्यंत मी तुम्हाला बोललो नाही, पण आज डायरेक्ट बोलून टाकतो. तुम्ही माझा क्रश आहात. तुम्हाला चालणार असेल तर मी हिच्या इथं हो करायला तयार आहे. थोबाड बघितलं आरशात? हा? तुम्ही माझ्या क्रशात थोबाड बघितलाय? लायकीत राहायचा मोरे, लायकीत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मॅडम, ही ऑफर तुम्हाला आहे, विचार करा. ओ काका, काय बोलताय तुम्ही? काय बोलतो ते बरोबर बोलतोय. हा, तुमची बॅटरी चार्जिंगला लावली ना, 10% वर चार्ज होणार नाही. ही ऑफर तुम्हाला पण आहे. 10 मिनिटं चार्जिंग राहील ना, हा. मी खूप काही बोलू शकतो त्याच्यावर. अरे यार साहेब, अरे यार, अरे तुम्ही काका काय बोलता, तुम्हाला कळतं काय हे? काय रे का आता का त्रास होतोय रे तुला? म्हणजे? हा? बघितलं कसं पॉझिटिव्ह होतो. दुसऱ्या कुठल्या पोराशी बोलायला लागले. हे हे राहू द्या, राहू द्या, राहू द्या. सिनियर बाजूला आहे, जाऊ द्या ना जरा. असं जेलस होतो, निघाली. फक्त मान्य करत नाही की याचं प्रेम आहे. हा दिवसा म्हणतो मला लग्न नाही करायचं, पण रात्री दारू पिऊन माझ्या घराखाली येतो आणि तमाशे करतो. बोलतो आत्ता लग्न कर माझ्याशी, चल कोर्टात घेऊन जातो. रात्रीचं कोर्ट बंद असतं. परत घरी सोडतो, म्हणतो आता कॅन्सल लग्न. सकाळी त्याची दारू उतरते, त्याला काहीच आठवत नाही आणि आमचं लग्न होतच नाही. असेच असतात हे पुरुष, असेच असतात हे पुरुष. हात वर करून मोकळे होतात. हा जो माणूस आहे ना, माझी बदली होणार होती, माझी बदली नाही करून दिली त्याने. मला म्हणाला, मॅडम तुम्ही ड्युटीवर असलात की मज्जा येते. बोलला नाहीत मज्जा येते? बोलला नाहीत का? माझं लग्न ठरणार होतं, मला एक स्थळ आलं होतं, तर या माणसाने त्या माणसाची सगळी हिस्ट्री काढली आणि मला लग्नाला नकार द्यायला भाग पाडला. आणि म्हणतो मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलंच नाही. हे प्रेम नाही तर काय आहे? नाही आहे प्रेम, काळजी आहे, काळजी. एका वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याची काळजी, एका महिला वरिष्ठ कर्मचाऱ्याची काळजी. कनिष्ठ असू द्या, वरिष्ठ असू द्या, महिला आहे तर हा पृथ्वी प्रताप त्याचा आदर करणार. हेच माझे संस्कार. क्या बात आहे, काय बोललात. आय लव्ह यू सर, आय लव्ह यू. इंटरेस्टिंग. रात्री 12 वाजता माझ्या बर्थडेला केक घेऊन कशाला येतोस मग? मी कधी आलोय? मी नाही तो आला. मी जितक्या वर्षांचे झाले तितके गिफ्ट कशाला देतोस मग? मी कधी दिलेत? नाही तो देतो ना. खरं माझं पण सेम आहे. अरे यार, मला एक बाई आवडायची, तिच्या 42व्या वाढदिवसाला मी 42 गिफ्ट घेऊन गेलो. बर तिच्या नवऱ्यानं मला बघितला आणि 42 ठिकाणी मला सुजवला. अरे हे प्रेम नाही तर काय? अरे प्रेम नाही, हे म्हातार चाळ आहे. दिवसला नाही. मॅडम, मॅडम माझी काय चूक नाही. मॅडम ऐका ना, मॅडम माझी काय चूक नाही. तिला हो म्हण. मॅडम पण मला आत्ताच्या आता तिला हो म्हण. मॅडम, मॅडम ऐका ना. आत्ताच्या आता तिला हो मॅडम, म्हण. मॅडम, मॅडम, हो म्हण, गाठ माझ्याशी हो. मॅडम थांबा, शांत व्हा. मॅडम, मॅडम प्लीज शांत व्हा. काय करताय तुम्ही?
आपलं IPC काय सांगतं? एखादा माणूस जर सज्ञान असेल तर आपण त्याच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न नाही लावू शकत. हो म्हण. नाही. उठ हो म्हण. नाही. तिला हो म्हण. मॅडम एक मिनिट. तिला हो म्हण. मॅडम माझं 2 ती मिनिट तुझ्यावर प्रेम करते, तिला हो मॅडम म्हण. 2 मिनिट माझं ऐका. लय मारलं प्रिया, लय मारलं. किती वेळा सांगू तुम्हाला, माझी सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे मॅडम. काय आहे? मी नाहीये का सुंदर? मी नाहीये का सुंदर? एक मिनिट. मला सांग, मी सुंदर नाहीये का? अरे बोल, मी सुंदर नाहीये का? म्हणजे हेमा, रेखा, जया, सुषमा नंतर तुम्ही इतकं सुंदर आहे तुम्ही, इतकं खतरनाक आहे, एकदम सुंदर म्हणजे बापरे. काय तुला झालंय? कोणी विचारलं? हा? तुला कोणी विचारलं मी सुंदर आहे की नाही? तुला कोणी विचारलं? मग तुम्ही विचारायला मॅडम, अहो तुम्ही काय करताय? ते तुम्हाला सुंदर म्हणत नाही तरी मला मारताय. मी बोललो की तुम्ही सुंदर आहे तरी मला मारताय. आल्यापासून मला वाजवताय. एवढा शॉक आहे ना वाजवायचा, त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तुमच्या तिकडे जाऊन जे वाजवायचं ते वाजवा. तू पहिली जा, तू पुण्याची आहे ना, तुला लगेच घेतील. जो येतोय तो आल्यापासून वाजवतोय यार मला. त्या सुंदर आहेत. हा? मग त्या- ती सुंदर नाहीये, त्या सुंदर आहेत. आता इन्स्पेक्टर पण आहे, तू फक्त सुंदर आहेस. हो. हा. जा मग. जा इन्स्पेक्टरशी लग्न कर जा. मॅडम. माझ्याशी करू नको. मी ह्या सरांशी लग्न हा, करेन. कर, कर. थांबा. अरे एकदा मला पण विचारा ना, मला कुणाशी लग्न करायचं आहे. मला नाही करायचं कुणाशी लग्न, समजून घ्या. आता मला संसार बिंसार असलं काय नाही करायचंय. मला माझं एकटा आयुष्य जगू द्या. हे बघा, मी परत आठवण करून देतोय. काय? काय? तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आय एम अवेलेबल. यार लायकीत राहायचं? नाही नाही, शांतता होते म्हटलं, कोणीतरी बोललं पाहिजे म्हणून बोललो. तुम्ही दुर्लक्ष करा, पण तुम्हाला वाक्याचा अर्थ जर कळला असेल ना तर होकार द्यायला काहीच हरकत नाही. मोरे थोबड बंद ठेव. मॅडम मॅडम, मी कुठेतरी ऐकलंय, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो त्याच्यावर लग्न करून मोकळं झाला पाहिजे. त्याच्यामुळे कसा संसार सुखाचा होतो. बर. मॅडम, ही मी तुम्हाला हिंट दिली आहे, विचार करा. मोरे, हा, लग्नाची व्यवस्था करा. मी तयारीतच आलो आहे बघा. सर्दीला गेलो. मोरे काय चाललंय काय तुमचं? हा, हे मुंडावळ्या मंगळसूत्र खिशातच घेऊन फिरता होय? अरे कधी कुठली पोरगी होय म्हणेल, आपल्याला तयारी करायला नको? चल ग. ह्यांच्या लग्नाबद्दल बोलतेय मी. माझं लग्न? मॅडम ऐका ना, मी तुम्हाला हिच्याशी लग्न करायचं. हा? हिच्याशी लग्न करायचं आत्ताच्या आत्ता. हा, हे घे पकड. हा, हे पकड, हा, मुंडावळी पकड. ठीक आहे. हे पकड. करतो. लग्न कर नाहीतर मी तुझा एन्काउंटर करेन. हे बघा मॅडम, मॅडम हे म्हणजे मॅडम पण खाली करा ना. मॅडम मॅडम तुम्ही कायदा हातात घेताय मॅडम. मी घेणार. मॅडम तुम्ही हे करू नाही शकत मॅडम. मी सिनियर आहे. मी काय मॅडम तुम्ही असं अजिबात करू शकत नाही मॅडम. करू शकते. मॅडम लग्न कर. मी लग्न लग्न कर. खाली ठेवा, कधी पण निघेल हे. प्रेम करते तुझ्यावर, तुला तिच्याशी लग्न लग्न करायचं. लग्न आत्ता करतो, लग्न आत्ता. या प्रिया, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. आत्ता लग्न करायचं आहे खरंच? लगेच. तू खरं सांगतोय? मी खरं म्हणजे चल, आपण लग्न करू. नाहीतर मी लय मार खाल्ला. प्रिया लवकर चल. प्रिया लवकर चल. आमच्या लग्नाला ये. अरे म्हणू ते, त्यांना लोक बोलू लय मारतात ते. आपण दोघं जाऊ. पण आमच्या प्रिया, चल. लग्नाला. ते गेले, ते गेले. चला, कोणाचं तरी लग्न जुळलं. मॅडम तुम्हाला कळत का नाही? तुम्ही कर्तबगार हाय, रुबाबदार हाय आणि त्याच्याही पेक्षा सुंदर आहे. तुम्ही ज्याच्या नशिबात असाल ना त्याची तर लॉटरी लागेल. खरं ना माझ्याशी पण मला माझी लॉटरी नाही काढायची. माझं तुमच्यावर प्रेम नाही मॅडम. मी कधीच तुमच्याकडे त्या नजरेने बघितलं नाही मॅडम, कधीच. येतो. मॅडम, मी जर त्यांच्या जागी असतो ना तर तुमच्याकडे
त्याच नजरेनं दिवस रात्र बघितला असता. चला गोली लागायच्या अगोदर निघालेलं बरं. बाप रे बाप, एवढ्या दिवसांनी आपला 500वा प्रयोग पूर्ण होणार आहे. नमस्कार सई मॅम, नमस्कार प्रसाद सर, नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुम्ही आम्हाला दरवेळी असं लपत छपत वेशभूषा बदलून वगैरे असं घाबरत येताना बघितलेलं आहे, पण आज आम्ही रिलॅक्स आहोत. रिलॅक्स. कारण तो लोचन मजनू नावाचा हरणटोळ मेला. मेला तो मेला. अरे लागतंय तुम्हाला. आनंद तो मेला. लोचन मजनू मेला. मी कालच बातमी वाचली, तो मेला. पण काय नाही म्हणू, त्याच्या मरणाचं कारण काय असेल? काय असणार आहे दुसरं अजून? कुठल्या तरी गायकांनी त्याच्या नरड्यात माईक कोंबून त्याला ठार मारला असणार. पण काही म्हणा, काय 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 आज आपला 500वा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. वा 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 वा. आनंदी आनंदगडे. हो म्हणू. आनंदी आनंदगडे. थांब ना. नमस्कार. 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 तुम्ही कोरस साठी आलेले आहात ना? हो हो. आज आपला कोरस गाण्यांचा कार्यक्रम आहे. हो. छान झाली पाहिजेत हा गाणी. होणार होणार. छान होणार. तुम्ही दोघेच आहात का? नाही, आम्ही तिघे आहोत. तिघे? तिसरा कोण आहे? तिसरे आमचे सर आहेत, ते यायला हवे होते. अरे हे काय, हे बघा आलेच. नमस्कार. नमस्कार. अरे किती दिवसांनी योग आला बघा. पृथ्वी किती छोटी आहे बघा. नमस्कार. अरे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. या या या. अरे अरे राहू दे. हा हा. राहू दे सर. मनो. हो मला दिसतोय. मनो. मनो काय होतंय तुला? मनो. हो मला दिस. मनो. अरे थांब मनो, तू उलटा रिॲक्ट होतोय. तू भानावर ये. तू गोळी घे मनो. नको 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 गोळी नको नको गोळी नको घे मनो. नको. पाणी घे. पाणी घे. शांत हो. शांत हो. तू मी बोलते तू त्रास करून घेऊ नको. नाही. हो. ई ग बाई. लोचनजी नमस्कार. अरे पुन्हा योग आला. आत्ता भेटलो होतो. नमस्कार. थांबा ना, इथेच आहे. तुम्ही कसले हो? हो बरोबर. नमस्कार. काय म्हणताय? लोचन मजनू यांचा खून अशी बातमी वाचली होती आम्ही. तुम्ही परत कसे आलात? नाही हा, ती बातमी आली ती आणि तुम्ही नीट वाचले नाहीत. ती तुम्ही फक्त शीर्षक बघितलं. लोचन मजनू यांचा खून ... आज बघितलं असतात तर लोचन मजनू यांचा खून साहेब खून हा अल्बम लवकर येतोय अशी बातमी होती. म्हणजे सर्वांना वाटलं की माझा खून मी व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही. अर्धवट बातमी वाचली का आम्ही? तू का अर्धवट बातमी वाचलीस मनो? अरे पूर्ण वाचायचीस ना. इथे आलो आणि आपण सेलिब्रेट सुद्धा केलं, आता काय करायचं? अगं लोचन मजनूचा खून एवढा वाचलो आणि मी भारावून गेलो ग. मी पुढचं नाही वाचलं. मला माफ कर मला. आज टेन्शन घेऊ नका. आज मी दुहेरी भूमिका करणार आहे. मी आज कोरस सुद्धा देणार आहे आणि मग त्याच्याबरोबर मी ते हे पण करणार आहे, सूत्रसंचालन सुद्धा करणार आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. काय टेन्शन घेऊ नका. मला खरंच कळत नाही की एवढी चांगली चांगली हुशार मुलं याला शिष्य म्हणून कशी काय मिळतात, मला कळत नाही ग. अरे देवा, काय पाप केलंय मी की हा माझ्या राशीला निलायस तू? हा हो मनू, तू नको काळजी करूस. मी बोलते. थांब शांत राहा. तुला त्रास होतो मग. लोचनजी. अरे तिसऱ्यांदा योग आला. नमस्कार.
काय चाललंय? डोंबल्याचे योग आहेत का इथे? ऐका, बोला. आज हा. कोरसची गाणी आहेत. हो मला माहिती आहे, काहीच टेन्शन नाही आहे. आमचं काय आहे, आमचा एक कोरसवाल्यांचा एक छोटासा व्हॉट्सअपचा ग्रुप मी तयार केलेला आहे तिघांचा. तिघांचं? हो हो, कोरस रॉक्स म्हणून. तर एकदम व्यवस्थित होणार, काही टेन्शन घेऊ नका. नक्की? अगदी सुरू करूयात? अगदी 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 निवेदन आहे, कोरस छान पाहिजे मला. हो हो हो. हो सर. बोलले आहे. कर्टन द्या प्लीज आमिरजी. हो 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 हो. नमस्कार. हे निवेदनाला कोरस दिलेलं आहे, ठरवलंय. नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू उर्फ सत्सदिल सरफोतदार. काय कशाला काय रे? थोडस वेगळं पाहिजे काय म्हणून. नाही वेगळा, काय नको, पुढे बोल. रसिको, मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. कशात बाटली घालीन मी? गप्प बसा. काही गरज नाही. निवेदनाच्या मध्ये कोरस घ्यायची काय गरज आहे मला कळत नाही. थोडस वेगळे पण असतं, नॉवेल्टी म्हणून मी हे काय ना सादर तुझी करतोय. नॉवेल्टी बाहेर काढीन मी. चल बोल पुढे. प्रेक्षक बघतो. हे, थांब बघत नाही. जरा. माफ करा प्रेक्षक, माफ करा. ए चल रे. हा. रसिको, गेली जवळजवळ 12 वर्ष मी सूत्रसंचालन करतोय. रसिको, अजय अतुल नाईट्स म्हणू नका, सोनू निगम नाईट म्हणू नका, किंवा राहुल देशपांडे, महेश काळे यांचे पर्सनल इव्हेंट्स म्हणू नका. तुम्ही खरं तर काहीच म्हणू नका, मला कुठेच बोलवत नाहीत रसिको. मी नेहमीच लुख्या गायकांच्या कार्यक्रमात असतो, पण या वेळेला ते नाही रसिको. या वेळेला रसिको माझ्या बाजूला या बापरे असे कलावंत बसलेले आहेत रसिको. त्यांच्याबद्दल मी अरे रा रा यो हे असे थोडस व्हेरिएशन नको नको. रसिको, गेली जवळजवळ 12 वर्ष मी सूत्रसंचालन करतोय. रसिको, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, हा एवढा देखणार आजबिंड पुरुष पण ह्याचं काय झालं, याच्यात तो मार खातो, असा प्रश्न नेहमीच लोकांच्या मनात येतो. रसिको, त्याच्या मागे एक फार मोठी घटना होती. अंधेरी मेट्रो जेव्हा नुकतीच सुरू झाली त्यावेळेला मी आणि माझी बायको मेट्रो बघायला उत्सुकतेने गेलो. गर्दी होती रसिको. मी मेट्रोच्या आत गेलो, बायको खालीच होती रसिको. मी म्हटलं ये वर, तिला येता येत नव्हतं. मला आनंद झाला, मी बायकोला चिडवलं, तू खाली निघ, आणि मेट्रोचा दरवाजा रसिको अंधेरी पेठ DN नगर. नका ना करू हे, नका करू. सारखं रसिको अंधेरीला दरवाजा उघडला आणि मी असा घरंगळत खाली पडलो. मला माझी जीभ परत मिळाली, पण काही शब्द माझे निघून गेले. तेव्हा मी हे असं बोलतोय रसिको. गपरे, निधनाची बातमी खरी करायची आहे तुझ्या? नाही नाही ना? नाही. मग करतोस सूत्रसंचालन का? मी नाही करतो चालत रसिका. गपरे गप. अरे एक होता, हे दोघं आली आहेत आता माझ्या राशीला. थांब ना, तू का? तू नरड काढून ना वर टांगे ना, मी तुला सांगून ठेवतोय. त्यांना बोल नका, ते माझे साथीदार आहेत. गप्पा बस, चल पुढे बोल. रसिका, माझ्या शेजारी बसलेले आहेत मनोमिलन स्वरछेडे. मनोमिलन स्वरछेडे. गप्पा बसा रे. काय चाललंय रे यांचं? तुला नावाला जरा ग्रँडर करायचं होतं. नको बाबा, नको करूस. तू नाव घे आधी नीट. ग्रँजर करतोयस. चल. रसिको, माझ्या बाजूला बसलेले आहेत अत्यंत थोर गायक मनोमिलन स्वरछेडे. रसिको, काय बोलणार त्यांच्याबद्दल रसिको. अत्यंत किरकोळ आणि सडपातळ शरीर यष्टी. कोणी आलं आणि 4 तारा डोक्याला लावल्या आणि काळं कापड लावलं तर कोणी अरे छत्री म्हणून घेऊन जाईल. चेहरा तुम्ही एका अँगलनी बघितलात तर पेमेंट न मिळालेला टीनू दिसतो. मी बस त्यांच्याबद्दल माहिती देत होतो म्हणून म्हटलं. नीट बस, नको ना चिडचिड करूस. रसिको, चेहरा अत्यंत लाचार, आणि नुसता लाचार नाही, ला 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 इतका लाचार रसिको.
रसिको आपल्या त्या साईडला बसलेल्या आहेत, पिचकारीच्या अंतरावर तिथे लांब बसलेल्या आहेत आपल्या घोटीव नागिणी. नागिणी फुसफुस. देऊ का मला देऊ? ते मला मी सांगितलं फॉलो करते, त्यांची काही चूक नाहीये. चालेल चालेल, जे काही असेल पुढे चला हो, कार्यक्रम पुढे न्या. कशाला घ्यायचं आहे मला कळत नाहीये. रसिको हो, अवान्तर बोल के खूप हो गया. अब मूल मुद्दों का आते हैं. क्या है संगीत? क्या है संगीत रसिको? संगीत काय आहे रसिको? संगीत सूच है ब्रह्मांड. क्या है संगीत रसिको? क्या है संगीत रसिको? क्या है फॉस्फरस? कोरस रे. कोरस कोरस. मुद्दाम करतो का हा? रसिको क्या है कोरस? अपने क्या है कोरस रसिको? क्या है? रसिको ये कोरस है रसिको? नहीं रसिको, ये माकड़ चेष्टा है, फालतूगिरी है रसिको. राउंड राउंड मेरे सामने प्रश्न एक ही रहता है रसिको, क्या है कोरस? कोई मेरे नजदीक आके मेरे मांडू को बैठ को मैं कान में सांगूंगा रसिको क्या है कोरस? गपना रे बाबा, किती करशील रे, किती करशील? सतत तेच तेच बोलतोस तू, तुला कंटाळा कसा येत नाही म्हणजे रे? काय चुकत असं तर सांगा मला. नाही हो, नाही आमचं चुकतंय. तू गळा दाबून घे ना स्वतःचा आणि मरून जा ना काय ते एकदाच. काही हरकत नाही, काही बोलू नकोस, आता मी बोलणार आहे फक्त. मग चुकत असेल तर चेचा माझी, पण असं नाही, बरोबर. बस काय बरं, पद्धत खाली- आहे? खाली बस. माफ करा रसिको, झाल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागतो. तुडवेन. रसिको, आज आपण कोरस ह्या गाण्यांचा आनंद घेणार आहोत. हो ना हो ना हो ना. थोबाड फोडेन. अरे मी बोलले. तू बरा आहेस ना? आय एम ओके. रसिको, गाण्यात जसा मूळ गायक महत्वाचा असतो तसं कोरस गाणारही तितकेच महत्वाचे असतात. रसिको, तर आज मी जे गाणं गाणार आहे ते आहे 1978 सालचा चित्रपट, कृष्णा शहा यांनी दिग्दर्शित केलेला. मला माहिती आहे, पुढचं मी घेतो. काही टेन्शन नाही. मी मगापासून गप्पा बसलोय, बोलतो रसिको. पुढचा चित्रपट आहे 1978 सालचा, दिग्दर्शक कृष्णा शहा. चित्रपटाचं नाव मार शालू मार. अरे शालीमार. शालीमार ही शाली ही मार. मूर्ख माणसा. मार शालू मार नाही, ती मुद्दाम करतो. नावाचा जरा मला घोळ झाला. मार शालू मार, ठीक आहे. नका बोल, नको बोलूस. एवढं काय मला रिॲक्ट कळत नाहीये. काही गरज नाहीये. हरकत. रसिको, R.D. बर्मनजी यांनी संगीत दिलेलं आणि किशोर कुमारजींनी गायलेलं गाणं हम बेवफा हरगिज न थे. 1-2 मिनिटं जरा मला माझ्या ग्रुपशी बोलायचंय. नीट का? 2 मिनिटं द्या जरा, नीट करा. बाळा, तुझा कोमलनीचा प्रॉब्लेम आहे, बाम लावत जा. काय म्हणालास रे? काय 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 केलंस इथे? कोमलनी काय? कोमलनीचा प्रॉब्लेम आहे. ही तुला ही कोमलनी वाटते तुला? मारता कशा? ही कोमलनी वाटते? मूर्ख माणसा, गप्प बस. हे काय प्रकार आहे? मला बोलू दे. झालं तुझं? नाही, 2 मिनिटं फक्त. पटपट बोल. हे मूळचं गाणं कोरसच आहे, मध्ये मध्ये गायक गाणार आहे. त्यामुळे यांनी जरी पाडलं तरी आपण उचलून धरायचं. येस घ्या, काय पडा मोठे करा. रेडी आहे तुला? दुर्लक्ष छान करायचं आहे. हा आमिरजी. हम बेवफा. रसिको, पुढचं गाणं आहे. संपलंय गाणं माझं. एवढंच गाणं असेल? हम बेवफा एवढंच गाणं काय? एवढंच मला एवढंच येत आहे गाणं. तुम्ही हे असं केलं म्हटलं संपलं. म्हणजे थांबा ना, गाऊ द्या ना आम्हाला. मला जरा ते गोंधळ. आमिरजी माफ कीजिएगा. हम बेवफा हरगिज न थे, पर हम वफा ये बात कर ना सके. हम बेवफा चिका हरगिज न थे, पर हम वफा कर ना सके. चिका जी झिंगा आणला, झिंगा आणला हो,
झिंगा आणला हो भूर जाऊ ए गप्रे गप झिंगा आणला भूर जाऊ हे काय करताय मूर्खात का जरा मी 4 वेळा ऐकून गप्पा बस काय काय 4 वेळा काय ऐकलं झिंगा आणलं हो ऐकलं काय धर्मेंद्र काय जिनता म्हणलं झिंगा घ्यायला गेला होता तेव्हाच गाणं आहे हे झिंगा आणलं हो झिंगाला लाहू झिंगाला लाहू असं आहे ते ओके आम्ही करून घेतो थोडस शब्द थोडासा नाहीये खूप झालेला आहे आपण नीट करायचंय एकदा ते हे करून घेऊया आपण एकदा करून घेत नको रे बाबा करा हा मूर्खपणा चाललाय मला माफ करा रसिको मला माफ करा हा नाहीये तू असं तुम्ही समजा नाहीये हा तू गाणं माफ करा अमीरजी मला हम बेवफा हरगिज़ न थे काजू खाजा पर हम वफा कर ना सके थांबा मुळात पुढे ओळ आहे एक मिनिट थांबा जरा एक मिनिट थांबा शिस्त म्हणजे शिस्त अरे का रे नाही एक मिनिट थांबा काय यांनी काय सांगितलं आता झिंगालाला आहे ना लालसर झिंगा कोण बोललं कोण नाही एक मिनिट कोण किती रियाज करतोय आपण 1 महिना झाला रियाज करतोय लालसर झिंगा कोण बोललं तोंडावर चुकता नाही आता एक्सपोज करतो अरे आता बोलायचं नाही बोल बोल झिंगाला लाहू बरोबर आहे तू बोल झिंगाला हो कुर कुर तू बोल रे लालसर झिंगा हो तू कुठे अरे गप्प बसा ना तुम्ही तरी गप्प बसा ना मूर्ख माणसा तूच आहेस तो बिंडोक तूच आहेस तो लालसर झिंगा म्हणणारा एक्सपोज करतोय लोकांना आणि माझं जरा अरे कुठे गेला ते तुम्ही निघा माझ्यातून खून होईल तुमचा निघा तुम्ही सर आमच्या करिअरचं काय सर अरे कुठल्या ह्याच्या बरोबर करिअर आलाय शेकोटीत हात घातलाय तुम्ही हात भाजणार आहे तुमचा निघा निघा रे नको हा अभिनय नंतर कर चल हाताकडे बघते चल तिकडे मूर्खपणाचा बाजार मांडलाय नुसता इथे लोक बसलेली आहेत समोर आणि तो मूर्खपणा करतोस इथे माझ्या कार्यक्रमात कळत कसं नाही तुला तू शांत हो तुला मला शांत म्हणजे लोक बसले मला माफ करा रसिको मी असं नाहीये मी असं मला नाही गायचं अरे गा ना मला नाही गायचं अरे नेहमी असं मला नाही गायचं नेहमी तू असं रसिको हो यांचं गाणं होईपर्यंत एक सुंदरचा किस्सा मला आठवलेला आहे झालं 2 मिनिटात किस्सा आहे रसिको एक फार मोठ्या लोकांचे किस्से असतात ते तुम्हाला जीवनाचा सार सांगून जातात एकदा रसिको काय होल्ड केलाय बघा कार्यक्रम खाली रसिको मोठ्या मोठ्यांचे किस्से असतात ते नकळतपणे आपल्याला का जीवनाचं सार सांगून जातात रसिको असाच एक किस्सा आहे रसिको महेश लिमे यांचा रसिको बर महेश लिमे हे कोणाला माहिती असेल मूळचे ते कोरस गायक काय डिंग डॉंग बेबी सिंग सॉंग यातलं त्यांनी म्हटलेलं आहे रसिको आता ते फार मोठे सिनेमॅटोग्राफर आहेत फार मोठे दिग्दर्शक आहेत रसिको पण स्ट्रगलच्या काळात मी त्यांचा स्ट्रगल बघितलेला आहे रसिको त्यांचा आणि बहादूरचा किस्सा तुम्हाला सांगायचा आहे रसिको कोण बहादूर त्यांचा वॉचमन एकदा रसिको हो 2 वाजता ते रात्री त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर आले महेश लिमे यांनी तिथून बहादूरला विचारलं गेट खोलो नीट आहे का रसिको यावर बहादूर काय बोलला ते रसिको ते सांगू शकत नाही रसिको त्यावर बहादूर म्हणाला जी साबजी रसिको मोठे मोठे किस्से असतात असे ते खूप काही मोठ्या जीवनाचा सार आपल्याला शिकवून जातात रसिको तुझा भाऊ वकील आहे का ग वकील आहे ना मी याचा खून केला तर मला तो वाचू शकतो नाही तर मी जातो जेलमध्ये मला काय खून करूया याचा मूर्खासारखं बडबडत चाललंय यार निवेदन ही सुद्धा कला आहे तुझी कला मी बरोबर काढतो बाहेर हात जोडते नका बोलू आम्हाला गाऊ द्या ना चुकत असेल तर मला सांगा आमचं चुकते तुम्ही परिपूर्ण आहात माझं असं अजिबात नाही पाया पडतो तुमच्या पाया नको काही नको बोलूस त्याच्याशी चल हरकत नाही त्या तोंडी कशाला लागायचं तू कर सुरू कर अभि तू गाणं सुरू कर मी तुला कोरस देतो
जिया जले जा जले जिया जले जा जले नैनो तले धुआ जले रात भर धुआ जले जानू ना सके जिया जले जा जले उंदीर मांजर पकडिंगो मांजर उंदीर पकडिंगो दिवसभर हेच करायचं तुला देतो सल्ले मारन कने खल्ले तुला देतो सल्ले मारन कने खल्ले उचला घ्या परत येतो उंदीर मांजर पकडिंगो दिवसभर हेच करायचं तुला देतो सल्ले मारन कने खल्ले कसा करतोय बघतो नाही मनो थांब. अरे मार ना काने खाल्ले काय बोलतोय नाही मारायचं त्याला मी मारणार तुझ्या मार पेटी घाल ओके थँक्यू. ऐका ना मॅडम मला लोन द्या ना मॅडम मला लोनची गरज आहे मॅडम माझ्याकडे पैसे आले ना मॅडम मी तुमचं लोन फेडेन मॅडम मला लोन द्या ना मॅडम मला. तुम्ही पुन्हा येताय तुम्हाला सांगितलं ना मॅनेजर कडनं सँक्शन लेटर आल्याशिवाय आम्ही लोन देऊ शकत नाही. अरे बस काय यार लोन द्या ना मला यार. हो काय मित्र आहोत उधारी मागताय प्रोसिजर असते लोन आहे ते. लोन देत नाही मला तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे मला लोन द्या. आईची शपथ आहे तुम्हाला. सुटली बोल आधी लोन द्या. सर आईची शपथ घालतोय देऊन टाका ना लोन सर. शट अप. शपथेवर लोन द्यायला इथे काय पोस्ट ऑफिस उघडे. वाक्याचा अर्थ नाही समजला सर. नाही अर्थ बिर्थ काही नाही प्रमोशनचं वाक्य होतं ते दिलं बॉ टाकून. सर काय केलं तू. ते चेंडू आला होता परत पाठवून दिला तो. तुम्ही करा काम करा तुमची. मॅडम लोन द्या ना मी खरंच पैसे आले मी लोन द्या. अरे शाण्या काय सॉरी विक दे रे चल घाल. सर कॉमेडी दिसताय. असं नका गोळ्या घाले. भाई ऑल क्लिअर. गुड बाय. बँकेवर दरोडा पडलाय का. अरे तू कशाला लपतोस भाई आहेस ना तू. अरे केवढा ओरडला त्या लपायचा नाही आपल्याला. आवाज नाही पाहिजे. अय्या म्हणजे तुम्ही खरंच दरोडेखोर आहात का. दरोडेखोर नाही आम्ही रॉबर आहे रॉबर. लवकर हे शाण्या तू सगळ्यांना गन पॉइंटवर घे चल लवकर. मी तुमच्यातला नाहीये मी बँक मॅनेजर आहे. यार भाई आपल्यातला वाटतो रे टाकल्या. मग तुला बोललो होतं असल्या खुंकार लोक पाहिजे काय लंजू पंजू भरून ठेवलंय तू गौऱ्या. भाई आपण लंजू पुंजू नाही रे. पहिल्याच खापडीत तुला एक केला आता लंजू पंजूच आहेस तू. अरे नाही रे भाई तुम्ही तर गेला रे सगळे. शाण्या गोळे घालू का तुला. नको अरे पैसे काढायचं गोळी घालीन तुला. मारा त्यांना मारा. अरे
पैसे काय नाही तर गोळी खाली मारा 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 त्याला मारा. मला लोन देत नाही. मारा त्यांना. नाही आमच्या मॅनेजर साहेबांना प्लीज नका मारू प्लीज. ते मागे उभे तर त्यांना घ्या. आम्हाला का घ्या? आम्ही नाही. ऐका ना खरंच बाई मला सुट्टी हवी आहे. मला मस्क लावू दे. त्यांना मारा. आयुष्यभर सुट्टीवर असशील ना मग कळेल तुला. गोळे घालेन मी आता सांगतोय. ऐक ना या काय लावलाय रे तू? काय लावलाय? मी इथं भाई माझ्या हातात तू काय मारतो आम्हाला? हा टकल्यावर मारलं मी काय बोललो नाही. पण इथं टाच लावून गुलगुल्या करत होता तो. इथं मी बायकोला हात लावू देत नाही. तो पाय लावतो कुठं. या अशी ठेवी ना आधीच सांगतोय. छानपणा नाही पाहिजे. चल नीट बोल. तिजोरी कुठं आहे? तिजोरी कुठं आहे? जोजिता वही सिकंदर मध्ये. हा काय बोलला? भाई दीपक तिजोरी बद्दल बोलला. जायला एवढे सहज आणि सोपे जोक. बँकेची तिजोरी कुठे आहे? बँकेची तिजोरी आतमध्ये. कुठे आहे? आतमध्ये. आतमध्ये. एक मिनिट थांब. हलायचं ना कोणी इथं सांग. इकडे तुला प्लॅनिंग सांगतो. इकडे हलायचं नाही सांगतोय. काळजी करू नका सर. मी पोलिसांना मेसेज केला. ते म्हणाले 10 मिनिटात पोहोचतो. गप्पत त्याच्या आधी गोळ्या घातल्या तर त्यांनी. काय खुसूर काय खुसूर चालली आहे? सर 6 महिने या बँकेत लोन देत नाही तुम्हाला. हे तुम्ही दरोडा टाकून त्या पैशातून मला लोन द्याल. आई शपथ मी फेडून मला तुला लोन पाहिजे? दत्ताला लोन दे रे. दे. काय रे तू? संकन गेली. नाग्या काय केलंस तू? हा आवाज बंद करतो माणसाचा. गप्प बसा सांगितलं तुला फक्त. तुला बोललो होतो कोणाला भरलाय तू गँग मध्ये कळत नाही यार गौऱ्या. भाई तुला एक सांगू का? जी माणसं आपल्या गँग मध्ये पाहिजे ना ती बँकेत कामाला आहेत. हा ना यार. म्हणजे हे बघ ह्या दोघी. हे इकडे यार तुम्ही. हे बघ ह्या दोघी रंगा आणि बिल्ला. ह्या जर आपल्या गँग मध्ये असत्या ना भाई आपण भारतातल्या सगळ्या बँक चोरल्या असत्या. रंगाने बिल्ला. हा कोण आहे कोण तुम्ही? चुरा सिस्टर्स. चुरा सिस्टर. आणि काय करता काय तुम्ही? काय ना बँकेत जॉबला आहे आणि लोकल मधून येताना भजन गातो सर. कुठली भजनं गाता? मस्त कलंदर अली दा पहिला नंबर. मस्त कलंदर अली दा पहिला नंबर. मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर. अरे नाग्या त्यांच्या टाळीच्या मध्ये आला तुझं पापड झाला असता आता. मस्त चाललंय अजून 8 मिनिटं काढा. ही काय बोलले? 8 मिनिटं काढा म्हणजे 8 मिनिटात तर काय होणार आहे? ते मी कळवलंय ना. गौऱ्या काहीतरी झालंय. इथं 8 मिनिटात तर काहीतरी होणार आहे. गौऱ्या लवकर बोल. हे टाकल्या चावी ते. चल लवकर चावी दे. देतो लवकर चावी दे. चाल इकडे. चावी दे रे लवकर दे. चल तिजोरीची चावी दे लवकर दे. आई अडकलेली आहे. अडकले. बघा बघा केवढ्या चाव्यात. याच्यातली तुझ्या आईला का हवेली बांधले का? एवढ्या चाव्या कसल्या आहेत त्या. जी आवडते ती घेऊन टाका तुम्ही. आवडते ती घेऊन टाका म्हणजे? अरे ठरलेली असेल ना कुठली तरी. ठरलेली आहे पण मला आता आठवत नाही. सुधरत नाही मला. मला एन्झायटीचा अटॅक येतो. टाकल्या जर आमच्या भाईची हटली ना तुझी एन्झायटी एका झटक्यात बाहेर काढला तो. खरंच सांगतो मी. भाई ऐक ना. हे भाई अरे भाई अरे भाई हे भाई अरे भाई ऐक ना यार. हे भाई अरे बोल.
चल तिकडे. आईचा प्रॉब्लेम वेगळा आहे हे काय? रे. लावणी वाजली ना भाईला जमत नाही, भाई लगेच घायल होतो. हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय सांगितलं? बोला सुंदराबाई बोला. नाही होते तुमच्याकडे पैसे जमा करायला आलो. नाही मी नाही येतो सांचल तो बारीवर. हा भाई तुम्ही ठेवा ना फोन ठेवा. अरे भाई काय तुम्ही नसला इथं बोलत राहिलं तर कामावर लक्ष नाही लागत. ठेवा फोन ठेवा येतो. हा चला. अरे भाई जरा लवकर कर ना यार तू. चल फड काढ. माल काढ. चावी घ्या. मला आठवत नाही नेमकी कुठली आहे ती. लवकर चावी दे नाही तर ही पण ही आहे ना. मला जाऊ द्या ना घरी वाजली की बारा. मला जाऊ द्या ना घरी वाजली की बारा. पाहुणा कशी वाटली लावणी? भाई 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 मजा नाही आली. ऐन्यावानी रूप माझं उभ्या ज्वारीच्या बेउपऱ्यात नादान फळ पिसं कबूतरही माझ्या काय करतोय भाई यार? नको रे लावणीच्या नादाला लागू यार. चला पटकन. लवकर सांग कुठं आहे. लवकर सांग कुठं आहे तिजोरी. मी दाखवतो. चल. ए दत्तू. हा भाई यांच्या लक्ष ही पुढे बारकी तिला बारकीला बाजूला ठेवा. तर लय लगेच अडकवतो तिला बाजूला ठेवा. आम्ही सामान खाली बस. खाली बस. मला कला मारली. तू ऐकत नाही ना यार. दाखवता उभं राहायचं. ऐका ना, हे असं चालू ठेवा फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं पोलीस कधी पण येतील. सरांना घेऊन गेले ते आतमध्ये. ए गौऱ्या. ए दत्तू. हा भाई ए गौऱ्या. काहीतरी कर. चल निघाल. चल लवकर. चल 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 चल. थांबा पाहुणा. भाई तुम्ही असाच कसा जातालास जी हातावा? आमची अदा बिदा जरा बघून जावा कीच ना. हा 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 जिराजी. भाई 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 थांबा कीच ना. हा तुम्हासला इडा बिडा देऊ का जिरा? भाई इडा बिडा नको. एखादी आरडी ठीक आहे स्नी. ठीक आहे. आरडी नको असेल तर अजय अतुल तरी घेवास माझी. अगं बँक मध्ये काय अजय तुला विकतो आपण? नाही मग आमच्या बँकेत ना एक डीमॅट ट्रेडिंग अकाउंट तरी काढा साजाजी. ते नाही तर SIP स्नी. भाई 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 माझं ऐक. भाई माझं ऐक. यांचं गावठी धिंटाक पेक्षा पण घाणेरडं आहे. भाई चल तू. भाई उचल भाई. चल भाई लवकर चल. अरे भाई यार. काकीत कळसा गावाला वळसा कशाला. तुमच्या पुढ्यात कुठते मी हजवानीचा मसाला. 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 तुला सांगितलं होतं भाई लावणीच्या नादाला लागू नको यार. भाई तू काय केलं यार? भाई नुसता म्युझिक ऐकून आउट झाला यार. आता पोलीस येणार आपल्याला पकडणार यार. भाई पोलीस आले. पोलीस आले. हे बच्ची हे पोलीस.
आजी आजी ओ आजी आजी दादा ऐका ना ह्या आजींचा ना आज डिस्चार्ज आहे आणि त्यांची मुलगी ना त्यांना येतेच आहे न्यायला. तुम्ही तोपर्यंत लक्ष द्याल प्लीज. काय ना त्यांचा मोठा दादा आहे ना खालच्या वॉर्डमध्ये ऍडमिट आहे हो. त्यांच्या फॅमिलीच्या मागे काय लागलंय ना काय माहित. तुम्ही लक्ष द्या मी आलेच. हा दादा का बोलला? दिलं असतं लक्ष. दादा का बोलला? आराम करा. पशा अरे बाबा बाबा काय झालं रे? तू काय आला तिथे? बाबा पशा काय झालं रे तुला? पशा काही नाही झालंय बाबा. आणि हे लहान मूल कुणाचं? अरे बरे आता तुम्ही? लहान मुलं आहे. अरे हात फ्रॅक्चर झाला काय बाबा? आलायला सुरू करताय तुम्ही? हात फ्रॅक्चर झाला पशा तुझा. अरे हे पाय पांढरा कसा तुझा? पशा थुलथुलीत पाय कुठे गेला तुझा? पशा बाबा पायच आहे तो. आल्याला नका सुरू होऊ. अरे काय झालं? फ्रॅक्चर झालंय ना म्हणून आहे ते. अरे कसं काय झालं पण? काही नाही ते बाईकवरनं पडलो जरा म्हणून हाताने पाय फ्रॅक्चर झाले. आता ओळखलं. हे नाक्यावर सई तामणकरचं पोस्ट आहे भलं मोठं. ते बघत बघत धडकला असशील कशाला तरी. हे सुंदर मुलींना पण कळत नाही. त्यांची एक कॅज्युअल पोज आमची वाट लावते इथे. धडकलास की नाही सांग. सईला बघत बघत धडकलास की नाही सांग. तुम्हाला कसं माहिती हो नाक्यावर सई तामणकरचा पोस्टर आहे? मी औषध घ्यायला तिकडेच जातो. म्हणजे औषध घ्यायला वेगळा आ करायची गरज भासत नाही. म्हणून ती शुगर कमी होत नाहीये तुमची. अशी औषधं घेतात काय बाबत? आणि मुळात तुम्ही इथे का आलात? मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं नव्हतं. कोणी सांगितलं तुम्हाला? अरे तळमजल्यावर ते प्रसाद हो काका आहेत ना असे असे बसलेले असतात बघ. त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या समोरच घडला ना ऍक्सिडेंट म्हणून आलो. जाऊ दे रे तू आराम कर बेटा. आहे ग कसं लागलं रे? ठीक आहे ठीक आहे ग. मारलं की दुखतं का रे? नाही रे. फ्रॅक्चर मारून विचाराल दुखतं का म्हणून? रे सॉरी रे माझ्या मनातही नव्हतं रे. बाबा मुळात का आलात तुम्ही मला कळत नाही. काळजी वाटतं रे बाळा तुझी. तू झोप. मी काही नाही करणार. झोप बघू तू. ठीक आराम कर. मी तुला हे देऊ का? सफरचंद देऊ? नकोय बाबा. ऐका अरे घे. कोणीतरी म्हटलंय अन ऍपल अ डे डॉक्टर हॅज अ कीप. मुळात वाक्य अन ऍपल अ डे किप्स अ डॉक्टर अवे असं आहे ते. कीप डॉक्टर. मी काहीतरी तर करतो. बाम लावून देऊ? बाम लावून देऊ? नकोय कशाला करताय बाम बिम? जरा मी कविता म्हणून दाखवतो. हिंदी कविता. कविता ऐकवा किमान तुमची बडबड बंद होईल. कविता नीट ऐक. तुला खूप बरं वाटेल. बरं ऐकवा ऐकवा. हा कॉलेजच्या वेळेला मी म्हणायचो कविता ती. मैं और मेरी तन्हाई. बर. मैं और मेरी तन्हाई अक्सर एक दूसरे से बातें करते हैं पशा. हाँ ठीक है ओके. अगर वो होती तो तुम आती. तुम आती तो वो होती. तुम आती तो क्यों आती? तुम आती तो कोई पूछती क्यों है? मैं पूछती तो तेरे बाप का क्या जाता है? बाप का नाम क्यों निकालता है? तू बाप का नाम निकाला इसलिए मैं निकालता है. बाप का नाम नहीं निकालेगा. समीर चौगुले. हाँ मी समीर चौगुले. प्रसाद खांडेकरचा बाप समीर चौगुले. नाही ते खांडेकर आणि चौगलेच्या लॉजिक मध्ये नका पडू. सोडून जातो विषय. तुम्ही कोण? आपण कोण? मी कोण? घाबरवू नका हो. काय विचार तू? आपण कोण? पुष्पा घोकटे जोगळेकर कॉलेज. पुष्पा घोकटे जोगळेकर कॉलेज. तुम्हाला काय आलो? पुष्पा घोकटे जोगळेकर कॉलेज FYGC. रोल नंबर 74. मागून 3रा बेंच.
तुझ्याकडे एक डुक्कर होता ना, कुत्रा म्हणून फिरवायचीस. कुत्रा होता तो. एक छत्री होती, त्याला कापडच नव्हतं. आठवलं मला. भिजायचीच अशी. तुझ्या उजव्या दंडावर नाजूकसा तीळ होता. आहे का अजून? बाबा खबरदार माझ्या जवळ येशील तर. पुष्पा इतना गुस्सा, एवढा राग का ग? एवढा राग? मी तुझ्या ना मनात बसतो इतकी वर्ष, म्हणून ओळखलंस ना मला. खरं सांग बाबा. ये मैं और मेरी तन्हाई या सुंदर काव्याची वाट लावणारा तू एकटायस या जगात, त्यामुळे असं पटकन थांबा, तुम्ही त्रास नका करून घेऊ. काय तू बरबाद केलंस. मी बरबाद केलं? तर काव्यासारखंच बरबाद केलंस मला. बरबाद केलं मी. बरबाद केलं तुझं आयुष्य. बरबाद केलं तुझं आयुष्य. वाट लावली. हे इकडे हे काय आहे सगळं? हे कोण आहे त्या? ही माझी तरुणपणीची छावी. बाबा थांब. काय करताय हे? अहो त्यांना डिस्चार्ज होणार आहे. थांबा. मी तुझी छावी लाज वाटते का रे? अरे तोंड बघायला सांग तुझ्या बापाला. एकतर्फी प्रेम होतं याचं. वन वे ट्रॅफिक होता सगळा. आपला नव्हता. खरं सांग, आपला आमचा होता. थांबा, त्यांना त्रास होतोय. तुम्ही शांत व्हा. नाही नुसता माझ्या मागे मागे मागे. अहो नका करू करायचा. बाबा. एकदा तरी याने मला याहू चाहे कोई मुझे जंगली कहे असं म्हणून काला खट्टा बर्फाचा गोळा फेकून मारला होता. हे काय सगळं? बाबा लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तर काहीच नाही. हा तुझा बाप पुष्पा हेट टीयर्स असं म्हणून सतत चिठ्ठ्या पाठवायचा. पुष्पा आय हॅड टीयर्स. मी आजही म्हणतो तुला. अगं एवढ्या वर्षांनी भेटलेस मला पुष्पा. तुला सांगू मला कसं वाटतंय? राणी माशी पोळ्यात आल्यावर त्या मधाच्या पोळ्याला कसं वाटेल तसं वाटतंय ग मला. बाबा आता ना थोड्या वेळाने घंटागाडी येईल, त्यात ही उपमा टाका तुमची. काय करता? हे काय चाललंय? शहाणपणा करू नका. मोठ्यांमध्ये लहान मुलांनी मारोंगा ऐसा खुचके मारोंगा. बाबा गप्प बैठो. ऐक तुला मी पुन्हा ऑफर देतो. पुष्पा माझी हो. आय लव्ह यू. बाबा बाबा ऐका ना, माझं ऐकाल जरा. ती मसनं तुमची अर्धी लाकडं गेलीत ना, त्यांचा 2दा मिस कॉल येऊन गेलात. अख्खी बॉडी कुठे आहे म्हणून. वय काय करताय काय? या एवढी वयस्कर बाई तुमच्यावर आरोप करते. मला काहीतरी वाटलं पाहिजे बाबा. हिच्या बोलण्यावर जाऊ नको. हीच माझ्या मागे होती. मी वर्गात राजा बिंडा असा शिरायचो ना. मी वर्गात शिरायचो. ही तिरक्या नजरेने माझ्याकडे बघायची रोज. हे बघितलं उसासे सोडायची, झुरायची. अहो थांबा. अहो नका. अहो थांबा, त्रास होतोय तुम्हाला. मला मुळात सांगा, कॉलेजमध्ये दुसरं कोणी सापडलं? हा रजा मुराद सापडला तुम्हाला फक्त? खबरदार. हे आता रजा मुराद आहे, पण पूर्वी ती अब्दुल रजाक होती. बाबा नाही बोलू नको. मी झुरायचं वगैरे काय नाही. या झुरळासाठी मी कशाला झुरेन? स्वतः चिठ्ठ्या पाठवायचा आहे. माझ्या सायकलच्या कॅरियरला लावायचा. नाही आता बाई लिहायचा माझ्याबद्दल. नाही पुष्पा, मी तुझ्यावर प्रेम केलंय का? मी काही बाई कसं लिहिन? तो अनिकेत होता. अनिकेत शहाणे. ऐका ना, तो चिठ्ठ्या लावायचा. तू दमलीस बघ किती. तुला किती श्वास लागलाय. थांब तू गप्पा बस. श्वास घे मोठा. मी तुला मी हे देतो. काय देतो? शहाळा देतो. हे तू घे. तू मोठा आहे का? पाणी आहे का? बघा शाळेत पाणी आहे. पाणी नाही मग पतला मलाही घाल. हेल्मेट आहे ते. काय करताय बाबा? हेल्मेट आहे ग. मला शहाळा वाटतंय. अरे हे भेटली नाही एवढ्या वर्षांनी. मला सुचत नाही हे रे. काय ऐका ना, मी चिठ्ठी नाही लावली रे. तूच होता. खोटं बोलू नको. नाही तूच होता तो. नाही. चिठ्ठ्या लिहायचा. एकदा माझ्या बाबाच्या हाताला लागली एक चिठ्ठी.
माझं शिक्षण थांबून माझ्या बाबाने लग्न लावून टाकलं माझं. याच्यामुळे मला मॅट्रिक तुम्ही होता नका नाही त्रास आला. करून घेऊ. माझं बाबा तुम्ही इथे या. माझ्या भावाला बोलवणार आहे. मी माझ्या दादाला बोलवणार आहे. तो सोडणार नाही. अरे पशा तू नको टेन्शन घेऊ. कसलं टेन्शन घेतो त्याला त्रास होतो तुम्हाला कळतंय का बाबा? नाही. 7 नंबर दाबून दे. नाही दिसत तर कशाला करताय हवा ना तिकडे. अरे चल चल काय मी नाही घाबरत. हॅलो दादा. दादा सापडलाय नखं काढूया. हो माझ्या समोरच उभा आहे तो. दादा लवकर ये. दादा ये तू. अच्छा तू पोरं बोलवते का? आता मी पण पोरं बोलवतो. आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे वर्जिन 22 नावाचा. मी पोरं बोलवतो. आता आता राजा हो नाही. सगळे सप्तरीतले आहेत. दुपारची वामकुक्षी झोपले असतील सगळे. चला बोलवताय. माहितीये चल. ही कोण स्वतःला समजते? हिच्यापेक्षा 56 चांगल्या मुली मला मिळाल्या असत्या. ही कोण आहे श्रीदेवी? आणि ते 56 पोरी घेऊन करणार काय? अनुलोम विलोम की शवासन? ए तू नको आता राडा होणार इकडे सांगून ठेवतोय. दादा ये. दादा हिंमतच आहे. मार दादा याला मार. अहो ते दादा जातील कधी त्यांना कुठे मारत. बाबा ऐका. दादा मार. दादा आई तुम्ही फेकून मार. दादा फेकून. अहो ऐका ना तुम्हाला त्रास होतोय तुम्ही कुठे ऐकता यार? अरे कुठलं म्हाताऱ्यांचा गँगवर आहे यार. तुला मी फोडून टाकणार लक्षात ठेव. दादा मारते. ओ बाबा दादाला मार नको. मार दादा मार. इंजेक्शन इंजेक्शनच देणार तुला. उलटा पकडला. उलटा पकडला. दादा आता मार. दादा मार आता. अरे देवा. नर्स माझा डिस्चार्ज करा मला जाऊ द्या. नर्स माझा डिस्चार्ज करा जाऊ द्या. दोन तासाचा पेपर आहे रे. नेमन लिहा. हा यस चांगलं लिहा. कॉप्या करू नका. अरे अरे का झोपा काढायला आला का रे इथे रे? अरे उठ रे. अरे बापरे पेपरचा एवढा दसका घेतलाय. अरे मग आधी अभ्यास करायचा ना. अरे असं काय तोंड झालं रे तुझं? कुस्करलेल्या बटाट्यासारखं दिसतंय ना ते. सर त्याचा चेहराच तसा आहे. जास्त बोल नको भाई. एका बुकीत पुढचे 9 दात पाडीन मी. सर व्यंगावर बोलतोय. याला सांगून कशावर बोलला रे बा? शांत बसा रे. तू कशावर बोलला? पेपरला आले का मारामाऱ्या करायला आले? मग मी वर्गाच्या बाहेर हाकलून देईन डायरेक्ट. हा सर सर असं करू नका सर. हा माझा भाव प्रॉब्लेम मध्ये आहे सर. आहे ना म्हणून थोडं डिस्टर्ब आहे सर. अरे पण तू कशाला रडतो रे? काय झालं त्याला? सर हा त्याची गर्लफ्रेंड आहे ना. हा तिचं आज लग्न आहे सर. तीन बाय ना. जाऊ दे जाऊ दे रे. जाऊ दे जाऊ दे रे. मनाला लावून नाही घेऊ रे. सोडून दे. पेपर मध्ये लक्ष दे. नापास झाला तर वर्ष वाया जाईल. हा अरे इथला विद्यार्थी कुठे गेला? या आजकालच्या पोरांना वेळगिळेचं महत्व नाही झालं. सॉरी 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 सॉरी. प्रिया अभिनंदन अभिनंदन. इथूनच येणार आहे मी लग्नाला. हा मी पण इथं जाणार. बस हे घे. बापरे डायरेक्ट मुंडावळ्या वगैरे घालूनच आली बाबा पोरगी. हिचे बी लग्न आहे काय?
सर हीच गर्लफ्रेंड आहे याची. तिचंच लग्न आहे सर आज. अरे बापरे. लग्न आहे? हा सर. अरे बापरे. सर 2 वाजता पेपर संपणार आहे ना सर. अच्छा अच्छा. 2:15चा मुहूर्त आहे. इकडनं डायरेक्ट लग्नाला जाणार आहे मी सर. अरे बापरे. बघ रे, याला म्हणतात शिक्षणावरचा प्रेम. लग्न आहे तरी पेपरला आली ती. हा, आणि तू रे ओ प्रेमरोगी. बघ ना, तिच्या तुटलंय, तुझ्या पण तुटलंय, पण ती बघ कशी नॉर्मल आहे. अरे सोडून द्यायचं, एवढं नाही टेन्शन घेऊ रे. इकडे इकडे पाय. माझ्या वयाचा होशील ना तेव्हा तू हसशील की तेव्हा आपण रडत होतो बुवा. प्रत्येकाच्याच नशीब अशी वेळ येते रे. सुषमा, पेपर लिह, पेपर लिह, पेपर लिह. काय लिहू याच्यात? काय लिहू ते सुचलं तर पाहिजे ना. अरे तिथे रोल नंबर लिहिणार रे. वाचना ते नाही सुचत तर काय करू सर? अरे तुझ्या हॉल तिकीटवर बघायच्या लिहायच्या ना रे. इथून सुरुवात आहे त्याची, तर पुढे काय बोंब पाडणार आहे काय माहिती. जाऊ दे भाऊजा. गाळलेला जागा भरायची आहे का तिथे? ते जाऊ दे भाऊजा, मिनी लिहितो तुझ्यावरचं दे. तू बस, तुझं लिह तू. थोबडं तर असं केलंय त्याने जसं काय आईन्स्टाईनचा बाप आहे तो. कोण आहे? तुझ्या सासूचा नवरा आहे. कोण? अरे आईन्स्टाईन मोठे शास्त्रज्ञ होते ना रे. सर मला डिस्टर्ब होत आहे. सॉरी सॉरी सॉरी. माझं अकॅडमिक डिस्टर्ब होत आहे सर. अकॅडमिक डिस्टर्ब होत आहे. इथं माझं अख्खं आयुष्य डिस्टर्ब झालंय सर. मग रडू नको, रडू सर नको. त्याला गप बसवा सर. चला पेपर लिहा, सगळे पेपर लिहा. कथा येईन मना नशीब लिहून काय माहिती. अरे नको ना रे, नको ना रे, नको रडू ना रे. या ना लवकर. ये पटकन ये. ए पुरी, ए कोणाला बोलवते? सर आमच्या लग्नातला फोटोग्राफर आहे सर. हम त्याला कशाला बोलवते? सर आज माझं लग्न आहे तरी पण मी पेपर द्यायला आले ना, हा, तर त्याचा फोटो काढायचा आहे. ते पप्पानाले अभिमाने पेपरात देणार आहे फोटो. अरे माझी नोकरी जाईल अशाने. बोलो त्याला पटकन पटकन काढून पटकन जायला सांग. या ना लवकर. ए नागमणी, माझा पण फोटो काढ. माझा पण फोटो काढ. आणि हिच्या फोटोच्या बाजूला माझा फोटो लावलेली एका सच्चा आशिकचं प्रेम धुडकावून एका नाग्याबरोबर लग्न करणारी बेवफा. काय करतो रे? शांत हो रे. तिला बेवफा बोलायचं नाही. तिकडनं काय बोलतो? इथं बोलणार रे. काय करणार रे? काय करणार? पाटाखाली ठेवून तुझं पाणी काढेल मी. चष्मा घातलेला मावरा तुला असं सोलन ना मी. भाई तू भेट रे. अरे गुच्चू पटा रे. शांत पटा ना. का मारा मारा करायला आले का इथे? अरे तुम्हाला काय सर, तुमचं टेन्शन आहे तुम्हाला. त्यांना भांडायला कारण तरी तुम्ही कायला भांडताय रे? तू तुमचे पेपर लिहा. तिकडे या रे. जास्त नको फुसफुस करू रे नागोबा. चिल्लम तोंडे नको रडून आता बस ना. तू काय तोंड पाहतो जा आता. ए सर, माझ्या प्रियाला चिल्लम तोंडी बोलायचं नाही. हो भो, तू फक्त प्रेम केलंय, मी व्यायाम पण केलाय. हा, खूप मारीन मी, मागे पुढे नाही बघणार. सर चल. पण तुम्ही असं बोलला का तिला सर? नाही बोलत रे. अरे अरे तुमचा काय प्रॉब्लेम आहे रे? इकडे बस. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? पेपर लिहा पेपर. सर अरे तू उत्तर पत्रिका फाडली रे. अरे बापरे, इथं माझं आयुष्य फाडलंय रे. तुम्हाला उत्तर पत्रिकेची पडली का सर? प्रिया 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 प्लीज प्रिया प्रिया प्रिया. काय इशारेबाजी चालू आहे? तिला म्हटलं प्रिया एक चान्स दे ग प्रिया. तीन दिले. तिला म्हटलं 14 तरी दे ग. 5 दिले तरी काय होणार नाही रे. अरे
हे धंदे करायला आले का रे तुम्ही इथे? अरे 1.5 तासात पेपर लिहा आणि अर्ध्या तासात काय एकमेकांना चाल द्यायचे ते द्या बाहेर. सर तुम्ही हे ह्याला सांगा, हिला नका सांगू. ही त्याला नाही बोलले तरी हा तिच्या मागे लागतो. ह्याला अक्कल नाही काय? अरे ती कोणाची लग्न करणार तिच्या आईच्या पत्राला सांगू पुऱ्या तुला कान फट्ट फुडी टाकतो आम्ही, दाबडा फुडी टाकतो तुला. जवळ नाही तवय उठ असतो, अंगा चांड्या पकडतो. बस रे. त्याला त्याला बोलताय, त्याला पण बोला ना. अरे जो समोर आला त्याला बोललो रे बाबा. बस रे बाबा तू बी बस. त्याला बोललो बाबा, समोर आला त्याला बोललो. नको ना रे. अरे ती उत्तर पत्रिका आहे ना रे. अरे नको ना रे. अरे तर माझं हृदय फाटलंय त्याचं बघा ना. तुम्हाला उत्तर पत्रिकेची पडली काय? हिच्या लग्नाच्या पत्रिकेवर नवऱ्याच्या जागी माझं नाव पाहिजे होतं, त्या नाग्याचं नाव आलंय आता. माझ्या नवऱ्याला नाग्या बोलायचं नाही सांगू ठेवते मी. अरे नाग्याला नाग्याच बोलणार. अरे लग्नानंतर तो का कपडे घालून फिरणार आहे का? शांत रे. बस तिकडे खाली बस. सर शांत. हिचं करता मी काय नाही केलं सर. काय केलं रे? काय केलं? काय केलं सांग. विसरलीस तू? काय केलं सांग. सर सरीला आंबे आवडायचे सर. मी पाटलाच्या वावरात जायचो, आंबे चोरून आणायचो सर. एकदा पाटलानं मला धरला. जे काय माझे फणस सुजवले होते सर. तुझे नुसते फणस सुजवलेले पाहिजे, त्याच्यातले गरे काढून वाळवून ते तळून बाजारात विकले पाहिजे. हिला तुझे तू काय तू काय करणार? भेटू नका रे. काय घेणार? असा मार ना तुला. मार दाखव. पोकल बांबूचा फटके देन रे. अरे शांत राहा रे. शांत राहा. परीक्षा हॉल आहे हा. कोणी जर डुकून बघितलं ना तर मी येणार वाटेल रे. बाई शांत. प्रिया तुझं बरोबर आहे. तू दुसऱ्या बरोबर लग्न कर. माझा सपोर्ट आहे तुला. अरे तुझा सपोर्ट असणारच नाग्या. का? 4 वर्ष तिच्या मागं होता, तिने तुला घास नाही टाकला. तू तिचा कुली बनलास. कुली. मला अभिमान आहे. मला अभिमान आहे कुली झाले. तुला काय प्रॉब्लेम आहे? अभिमान आहे. मला अभिमान आहे. मी तिच्या मुलांना पण सांभाळणार आहे. अरे मी पण याच्या पोराला सांभाळेल. मी तिच्या मुलाला शाळेत सोडणार आहे. अरे मी कॉलेजला सोडन. मी त्यांची दुपटी धुणार आहे. मी सगळे कपडे धुवून त्याचे. मी पण त्यांना धुणार आहे. अरे तुमचा जन्म काय त्यांची पोरं सांभाळण्यासाठी झालेला आहे का? स्वतःच्या बघा ना. स्वतः लग्न करा, स्वतःच्या पोरं जन्माला घाला, त्यांना फिरवा ना कुठेतरी. दलिंदरांनो बसा खाली. तुमचं जास्त टेन्शन येतं मला माहितीये का? काय नाही केलं. घेणं देणं झालं. नाही केलं. काय नाही केलं. सगळ्यांनीच केलं. मी काय केलं? तू काय केलं का मग? केवढे उपवास केला रे तुझ्यासाठी. 2-2 दिवस उपाशी राहायचं मी. सर कोण लग्न आधी उपवास करतो सर? बर बर बर. आणि ह्यानी काय केलं? बर्थडेला मला कंगवा दिला सर. दिला ना. कंगवा दिला ना का तुला बर्थडेला? बोलतो की या कंगव्याने जेव्हा जेव्हा केस विंचरशील ना, मैं तुम्हारी जुल्फे सवार रहा हूं ऐसा समजना. बापरे. सर तुम्हाला सांगते, हा कंगवा झालाय त्याचा. असा हा कंगवा? हा कंगवा? हो सर, हिला मी चांगला कंगवा दिला होता. मग म्हटलं एकदा बघू माझी प्रिया माझ्या कंगव्याने केस विंचरते का म्हणून. ते हिचा बाप दारात बसून पाठ खाजवत होता सर. तेव्हा तो कंगवा असा झालाय माहितीये का? अरे 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 अरे. हिला दिला होता ना मी कंगवा. तिच्या बाबाला रिझल्ट झाला पाहिजे. अरे तुझा कंगवा पण तुझ्यासारखाच आहे, फक्त 2 दिवस टिकला. याचा कंगवा पण टिकला नाही. हा काय टिकणार आहे? भाई तू मला बोल ना. त्याला काय बोलतो रे? तुला काय बोलणार रे? त्याला मारेल मी. त्याला मारेल. अरे तुला मारल्याची छातीवर डांबर टाकलाय. हायवे बनवलाय. येऊन उगा मुगा राय ना रे. जाऊ नाही तेव्हा झगडा करतास रे. बस खाली इथे. आपला स्वतःच्या आयुष्याचं पाय ना. दलिंदर मित्रासाठी मरमर करतोय तो. बस बस. मला सांगा, तुम्हाला कोणी कंगवा गिफ्ट केला असं तुम्ही काय केलं असतं सर? मला चिडवतो का? मला चिडवतो? खूप किडे आहेत तुझ्यात. मला कंगवा गिफ्ट केल्यावर मी पण पाठच गाजवणार आहे. केस आहेत का माझ्या डोक्यावर भांग पाडायला? सर पेपर लिहा आता. शांत राहा. चिडी चुप. पेन द्या सर. घे. गाणे रड नाही बाप ते. कोण कोणास म्हणाले आय लव्ह यू? कोण कोणास म्हणाले? मी नाही बोलले, तू चालेल माझ्याकडे बोलायला. वा रे वा. जोड्या लावा. गौरव आणि कोण? प्रियाचा सँडल. संदर्भात सही स्पष्टीकरण द्या.
व्हॅलेंटाईन डेला पुलाखाली कोणी कुणाला लग्नाचं वचन दिलं होतं? आता बोलून काय उपयोग नाहीये, पुला खालनालाय पाणी गेलंय. मला जास्त राग देऊ नको हा. धरण बांधीन मी तिथं. वीट बांधायची लायकी नाही तुझी, धरण कसला बांधतो रे गौऱ्या? अरे गुच्चूपटा रे, ए जलसंधारण. भलता मोठा इंजिनियर लागून गेलाय तू, धरण बांधतो. पेपर लिहा. ए प्रिया, काय तुझं ठरलंय का तू लग्न करणार आहे ते? मी लग्न करणार आहे. ठरलंय तुझं? हो. बस काय म्हणता? सर. अरे नको नको. काय आता नाही, आता माझं पण ठरलंय सर. काय करतोय? इसकी बारात मेरे जनाजे से जाएगी सर. इसकी बारात मेरे जनाजे से जाएगी. पूरी दुनिया देखेगी सर. जितने लोग इसके बारात में होंगे ना, उतने हमारे जनाजे पे होंगे सर. काय बोलतोय? हाँ, दुनिया देखेगी कि एक बेवफा की बारात में कम और हमारे जनाजे पे लोग ज्यादा आए सर. बघा सर आता मी काय करतो, ऐलान यही करने आया, खाके जहर में मरने आया. अरे काय केलं रे हे? एक कप सिरप सारखा वास येतोय रे. मग मला मिक्स करून प्यायला आवडतंय, कडू मी रोज पित नाही. मिक्स केला तू? अरे कशा दलिंदर आहे रे. ते ठेव खाली. नाही सर, मग हिला सांगा सर, हे मी पिऊन टाकेल सर. प्रिया, तुला खरंच लग्न करायचंय? प्रिया, तू जर लग्न केलं ना तर हनीमूनच्या रात्री तू पलंगावर असशील आणि तुला पंख्यावर माझा चेहरा दिसत. प्रिया, तुझी पोरं मला मामा मामा म्हणून हाक मारतील तेव्हा काय करशील का? माझी पोरं तुला मामा नाही, पप्पाच बोलणार. म्हणजे तू माझ्या बरोबर लग्न करणार प्रिया? हा प्रिया चल, आत्ताच्या आत्ता लग्न करूया प्रिया. चल प्रिया, चल लवकर चल. पेपर लिहा रे. प्रिया प्रिया, पप्पांना कळलं तर? हे पप्पांना कळलं तर? पप्पांना कळलं तर पप्पा सरांना लय मारतील रे. अरे माझ्या काय संबंध? मी काय केलं रे? तुझी लायकीच आहे म्हणून. ए! चल, आपण लग्न करू. अरे,